नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. महाग्रोथ मराठी उद्योजकांचा महापरिवार या कम्युनिटीमधील मराठी उद्योजकासाठी हॉल ऑफ फेम इंटरव्ह्यू मध्ये आज आपण भेटणार आहोत आशा राणेजी संगपाळ यांना. डिलाइट एंटरप्राइजेसच्या त्या उद्योजिका आहेत, खूप चांगल्या पद्धतीने पुण्यामधून काम करत आहेत. महाग्रोथ मराठी उद्योजकांचा महापरिवार ही कम्युनिटी मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल करून ग्रो करण्यासाठी त्यांना हेल्प करत असते. आशा राणेजी यांनी ही कम्युनिटी जॉईन करून त्यांचा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने ग्रो केलेला आहे. या पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये ती त्यांची जर्नी या ठिकाणी शेअर करणार आहेत. आशा राणेजी, तुमचं हॉल ऑफ फेम या इंटरव्ह्यू मध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सर. आशा राणेजी, कृपया तुमच्याविषयी, तुमच्या व्यवसायाविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी द्या. तर माझं नाव आशा राणी संगपाळ. मी डिलाइट एंटरप्राइजेस या फॉर्मची ओनर आहे. मी माझा व्यवसाय साधारण 2019 साली स्टार्ट केला आणि आपण कंपनीचे युनिफॉर्म सप्लाय करतो सर, ऑल टाइप्स ऑफ युनिफॉर्म. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. आशा राणेजी, तुमच्याविषयी पूर्ण जीवन प्रवास समजून घ्यायला आवडेल. तुमचं बालपण, शिक्षण, कुटुंबामध्ये कोण आहे किंवा या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कशी केली? सर ऍक्च्युली मी कराड तालुक्यातील शेनोली गावात माझा जन्म झाला. ओके. माझं बालपणीचं शिक्षण तिथेच झालं पूर्ण 10वी पर्यंत. नंतर मी माझं ग्रॅज्युएशन कराडला केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सर मी कोल्हापूरला केलं. माझं पूर्ण शिक्षण MBA झाले आणि जेव्हा मी MBA ला ऍडमिशन घेतलं सर, तेव्हापासूनच माझी खूप इच्छा होती की माझा एखादा स्वतःचा व्यवसाय असावा. जॉब करणं किंवा एखाद्या कंपनीमध्ये HR मॅनेजमेंट मध्ये जाणं ही माझं कधीच म्हणजे स्वप्न नव्हतं. माझं स्वप्न हेच होतं की मला व्यवसाय करायचा स्वतःचा. ते पण सर मला सर्व्हिसिंग सेंटर मध्ये जायचं होतं. ओके. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, म्हणून मला सर्व्हिसिंग सेक्टर मध्ये जायचं हे माझ्या लहानपणापासून म्हणजे MBA ला असल्यापासूनच लक्षात होतं. त्यामुळे मग त्याच पद्धतीने आपला कल वाढत जातो ना, कोणता स्कोप आहे, कुठे स्कोप आहे, आणि ते सर्च करता करता मी या सर्व्हिसिंग सेक्टर मध्येच आले. आणि मी जिथे आता आहे शिक्रापूर पुणे या ठिकाणी, तर तिथे ह्या क्षेत्रात खूप स्कोप आहे, त्यामुळे मी हा व्यवसाय चालू केला इथे. मग हा व्यवसाय तुम्ही केव्हा सुरू केला? साधारण 2019 ला सर चालू केला. पण कोरोनाच्या ह्याच्यात ना त्याची ग्रोथ नाही झाली आहे. एक्झॅक्ट 2 वर्ष काहीच नाही, त्याला एकदम स्टॉप होतं. आणि त्याच्यानंतर छान चाललं, पण नंतर मी तुमचा कोर्स जॉईन केला, त्याच्यामुळे आणखी होर्स वाढल्या, आणखी थोडंसं आपल्याला खूप नॉलेज भेटतं ना. बरोबर बरोबर बरोबर. आशा राणेजी, तुम्ही सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे युनिफॉर्म असतात ना, ते सेल करता. मग तुम्ही कोणत्या प्रकारचे युनिफॉर्म सेल करता किंवा आतापर्यंत किती कंपन्यांना वेगवेगळ्या प्रकारचे युनिफॉर्म तुम्ही सेल केलेले आहेत, याच्याविषयी थोडी माहिती शेअर करा. सर आपण ना कंपनीचे ऑल टाइप्स ऑफ युनिफॉर्म म्हणजे इंडस्ट्रियल युनिफॉर्म वेगळे राहतात सर, फॉर्मल युनिफॉर्म वेगळे राहतात. फॉर्मल मध्ये तुमचे जे स्टाफची लोक असतात त्यांचे शर्ट पॅन्ट येतात, टी शर्ट येतात. आणि इंडस्ट्रियल युनिफॉर्म म्हटले तर जसे एप्रन असतात, त्यांचे ते सेफ्टी ड्रेस असतात, ते इंडस्ट्रियल ड्रेस येतात. अशा मी ऑल टाइप्स ऑफ कंपनीचे युनिफॉर्म सप्लाय करतो, कस्टमाइज करून. शिवाय हॉटेल्स, हॉस्पिटल, स्कूलचे युनिफॉर्म सप्लाय करतो. आणि आता मी नवीन सेक्टर जॉईन केलाय ह्याच इंडस्ट्रीमध्ये, जसं की सेफ्टी शूज, स्कूल शूज हे ऍड केले जस्ट नाउ. ओके, म्हणजे तुम्ही क्लायंटची रिक्वायरमेंट बघून त्या पद्धतीने कस्टमाइज करून देता. ओके. आणि किती कंपन्यांना सप्लाय करत आहात 2020 पासून आतापर्यंत? एक्झॅक्ट 40 ते 45 कंपन्या आहेत. ओके, ग्रेट. मग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुमचं काम चालू होतं. मग तुम्हाला असं का वाटलं की महाग्रोथ ही कम्युनिटी तुम्हाला जॉईन करायला हवी? सर काम चांगलं चालू होतं, पण कसं आपल्याला प्रत्येक बिझनेसला स्काय इज द लिमिट म्हणतो ना आपण, तर आहेच ना आपले कॉम्पिटिटर्स कुठे आहेत आणि आपण कुठे आहे. म्हणजे ह्या क्षेत्रात आपल्याला इथे उभा राहून अजून खूप सारा ग्रोथ आहे, पण आपण का कमी पडतोय हे कुठेतरी स्वतःला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला अनेक मार्ग सापडतात. आणि त्यातून मला महाग्रोथ कम्युनिटी जॉईन करायचा एक मार्ग सापडला. होप्स वाढल्या माझ्या बिझनेस मधून. या सरांच्या मदतीने मी काही ना काहीतरी नक्की करू शकते, माझा बिझनेस नक्की ग्रोथ करू शकते. ग्रेट. आशा राणेजी, तुम्ही ऑलरेडी बोललात की तुम्ही MBA कम्प्लीट केलेला आहे. मग तुम्हाला महाग्रोथ कम्युनिटी जॉईन केल्यानंतर काय वाटलं की नवीन काय शिकायला मिळालं तुम्हाला? सर माझं MBA कम्प्लीट होऊन बरेच वर्ष झाली, जसे की 7-8 वर्ष कम्प्लीट झाले. आणि तेव्हाच सर माझं मला जे थिअरॉटिकल नॉलेज जे आहे आणि आताच सर जे AI थ्रू जे मार्केटिंग, AIचा वापर करून जे आपण शिकलो पाहिजे, तर ते गरजेचं आहे सर. मी MBA झाले म्हणजे माझ्यासाठी ते आयुष्यभर पुरेसं नाहीये सर. बरोबर.
अपडेट झाले तर त्या माझ्या क्वालिफिकेशनचा यूज आहे ना सर. आणि बरोबर. AI आणि ChatGPT हे शिकलंच पाहिजे असं मला वाटतंय. बिझनेस करतोय आपण तर. मग महागुरुत कम्युनिटी जॉईन केल्यानंतर काय फायदा झाला तुमच्या बिझनेससाठी? बिझनेससाठी सर सांगू का, म्हणजे मी ना सिस्टमॅटिक बिझनेस करायला लागले. Very good. सिस्टीम युज करायला लागले, CRMचं युज करायला लागले सर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, आपण टेलिकॉलिंग फनल जे तुम्ही शिकवलं ना, बरोबर. त्याचा मी प्रभाव वापर केला ऍक्च्युली. म्हणजे असं नाही मी म्हणत सर 100% केलं, म्हणजे बरोबर. 50% पर्यंत सुद्धा सर गेले नसेल तरी मला नाही का ग्रोथ साठी एक खूप सारे हे भेटलं. आणि मग मला करायला काय अवघड जाणार नाही का, असं आवडणार ना की आपण बरोबर. हे इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला फायदा होतोय, तर आपण पुढे अजून इम्प्लिमेंट केलं पाहिजे, सरांना फॉलो केलं पाहिजे. ओके. असं. महाग्रुप कम्युनिटीमध्ये ना 2 लाख चॅलेंजचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण 2 महिन्यामध्ये कमीत कमी 2 लाखाचा रेव्हेन्यू जनरेट करायचं कसं ते शिकवतो. त्याच्यामध्येच आपल्याला फनल शिकवलं होतं. सो तुम्ही तो कोर्स कसा कम्प्लीट केला, त्याचा अनुभव कसा होता आणि किती लाखाचा रेव्हेन्यू कमीत कमी तुम्ही जनरेट केलेला आहे ते पण शेअर करा. सर कसं आहे, आपण जो कोर्स एकदा बघितला ना सर, ऍक्च्युली नाही लक्षात येत. तो बरोबर. 2-3दा रिपीट बघितला नंतर पण इम्प्लिमेंट केला पाहिजे. एकदा बघितलं आपल्याला टेक्निकल नॉलेज, MBA वेगळं आणि टेक्निकल नॉलेज वेगळं. इंजिनिअरिंगची लोक असतात त्यांना टेक्निकल नॉलेज जसं असतं तसं माझ्यापेक्षा कदाचित नाही असं मला वाटतं. त्यामुळे Okay. मी तो 2-3 वेळा व्हिडिओ पाहते आणि नंतर इम्प्लिमेंट करते. आणि इम्प्लिमेंट केलं की मग तो फॉलो करायला स्टार्ट करते. त्यामुळे मला त्याचा चांगला यूज झाला. 2 लाख चॅलेंजचा कोर्स मी सर पूर्ण केला, इम्प्लिमेंट केला आणि त्याच्यामुळे मी सर 2 लाख पेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट केला. ओके, व्हेरी गुड. अभिनंदन मॅडम. थँक्यू सर. महाग्रोथ कम्युनिटीचं ना प्रत्येक बुधवारी लाईव्ह लेक्चर असतं आणि ते तुम्ही अटेंड करत आलात, त्याचा अनुभव शेअर करा ना. प्रत्येक बुधवारी आपल्याला लेक्चर होतं ना, त्यात एक जी एनर्जी असते ना, एनर्जी लेवल ती वेगळी असते लाईव्ह मध्ये. आणि ते खूप म्हणजे आठवड्यासाठी एनर्जेटिक राहतं की आपल्याला रिपीट कुणीतरी सांगतं की सकाळी मॉर्निंग मेडिटेशन, योगा, अफर्मेशन हे झालं पाहिजे. कुठेतरी ब्रेक आला यायच्या वेळेला तोपर्यंत तुम्ही परत ते आम्हाला रिमाइंड करून देता, हे करा. तुम्ही बिझनेसमॅन आहे, तुम्ही बिझनेस वुमेन आहे, तुम्ही बिझनेस करताय तर तुम्हाला हे गरजेचं आहे. आणि हे खूप हे होतं आणि अपडेटेड नॉलेज भेटते. सगळ्यात महत्वाचं सर, जे आपल्याला माहितीच नाहीये की मार्केटमध्ये कोणते न्यू व्हर्जन आले, न्यू अपडेटेड चालू आहे, ट्रेंड चालू आहे, ते आपल्याला माहिती नसते. ते तुमच्या कोर्स थ्रू भेटते, AI थ्रू माहिती होतंय, ChatGPTचा यूज करता येतो. ग्रेट ग्रेट. आशाराणी मॅडम, मी सांगितलेलं असतं जेव्हा तुम्ही जॉईन करता तेव्हा की तुम्हाला 1 वर्ष सपोर्ट मिळणार आहे. सो माझ्या सपोर्ट विषयी तुम्ही काय बोला? सर आम्हाला जेव्हा पण असं कधी बिझनेस करतोय म्हटल्यानंतर पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी येत राहते ना सर, अप्स अँड डाऊन्स बिझनेस मध्ये येतात. कधी आता कोर्स जॉईन केल्यापासून ना सर थर्ड पर्सनची गरज नाही पडत की कुणापाशी मी हे बोललो. बरोबर. फोन उचलायचा आणि सरांना कॉल करायचा, सर असं प्रॉब्लेम झालाय, सर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आपल्याला माहितीये. म्हणजे एवढा छान सपोर्ट भेटतो सर. ओके, थँक्यू सो मच. आपण आपल्या बिझनेस विषयी एकदम असं फ्री माइंडेड होऊन जातोय. सरांना काही असो आपल्या मनात सरांना सांगायचं, सर चांगलं आणि वाईट, त्याच्यावरची जे सजेशन भेटतं ते गुरु आज्ञा म्हणून पुढे फॉलो करायचं. ग्रेट मॅडम, तेच महत्वाचं आहे. कारण कसं माहिती आहे का, बघा मी भरपूर काही शिकवतो, पण जर तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलं ना तर तुम्हाला रिझल्ट नाही मिळणार. आणि जे व्यक्ती इम्प्लिमेंट करतात त्यांना डेफिनेटली रिझल्ट मिळतोय. आणि याच्यातून तुमच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल. हो, छान वाटतं सर तुमच्या बरोबर बोललं ना, एकदम असं मोटिवेशन भेटतं. कॉलेजला सर भेटले त्याच्यानंतर म्हणजे असे सर नाही भेटले ना, ते आता सर एखादे भेटले की आपल्याला कुणीतरी गुरु भेटले, ठीक आहे, त्यांच्यापाशी आपण बोलू शकतो स्टुडंट म्हणून. बस. थँक्यू सो मच. महाग्रोथ कम्युनिटी जॉईन केल्यानंतर तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही सकारात्मक बदल झाला का? जसं तुमच्या फॅमिलीला जास्त वेळ देणे म्हणा किंवा घरामध्ये वातावरण थोडंसं वेगळं होणं, अशा काही चांगल्या गोष्टी घडल्या का? कंटिन्यू ते बिझनेस माइंड आपल्या डोक्यात असतो की आपण बिझनेसच्या थिंकिंग मध्ये राहतो. तर तेव्हापासून मी एक हे केलं की आपण जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा ऑफिसच काम करायचं. जेव्हा घरी जाते तेव्हा मी ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून घरी जाते, ऑफिसचं काम ऑफिसमध्ये ठेवून मी घरी जाते सर. त्यामुळे एक ते आपण ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन जे करतोय ना, मेडिटेशन, त्याच्यामुळे खूपच फायदा होतो. मेडिटेशनचा खूप फायदा होतो. ग्रेट. कारण आपण पूर्ण फोकस सातत्याने जर व्यवसाय असेल तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येत असतो. आणि म्हणूनच आपण महाग्रोथ कम्युनिटीमध्ये टेक्नॉलॉजी तर शिकवतोयच, AI तर मी शिकवतोय, पण त्याचबरोबर थोडं अफर्मेशन, ग्रॅटिट्यूड, त्याचबरोबर मेडिटेशन सातत्याने करण्यावरती पण फोकस करत असतो, ज्याच्यामुळे तुम्हाला ग्रोथ होऊ शकेल.
आशाराणीजी, तुमच्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल की महाग्रोथ कम्युनिटीमध्ये सर्वात 3 चांगल्या गोष्टी कोणत्या ज्या तुम्हाला खूप जास्त आवडल्या? सर मला महाग्रोथ मध्ये ना सर सिस्टमॅटिकपणे तुम्ही जे सीआरएम शिकवलं ना, सीआरएम त्याचा यूज करणं ते एक मला खूप छान वाटलं. नंतर आपण जे टेलिकॉलिंग फनल ज्याचा मी यूज केला ते म्हणजे सगळेच फनल छान आहेत, पण माझ्यासाठी टेलिकॉलिंग फनल सर जास्त उपयोगी पडलं माझ्या व्यवसायासाठी. आणि दुसरा आता जे आपण 2 लाख चॅलेंजचा कोर्सच्या सिस्टम हे आपण केला आणि तो मी इम्प्लिमेंट केला, त्याच्यातून माझ्या एक कॉन्फिडन्स आला ना, तो मला खूप आवडला. ग्रेट ग्रेट ग्रेट. जेवढं तुम्ही इम्प्लिमेंट कराल तेवढा चांगला रिझल्ट मिळेल. तर ही मॅडम तुमची सुरुवात आहे. सर तुम्ही जे सांगता ना 60% सर लर्निंग अँड 40% इम्प्लिमेंटेशन, हा फॉर्म्युला यूज करणं खूप गरजेचं आहे. खूप. ओके, ग्रेट 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 ग्रेट. मॅडम, आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक उद्योजकाला आपला बिझनेस ऑनलाईन करणं गरजेचं आहे, पण बरेच जण यात अडकतात. तुम्ही अशा उद्योजकांना काय सल्ला द्याल? ऑनलाईन करणं गरजेचं आहे सर. काय होतं, लोक कॅमेरा फेस करण्याला घाबरतात, बरोबर, किंवा एखाद्या गोष्टीचं सर कसं असतं, वेळ देणं, एखादी गोष्ट स्टार्टच करायची नाहीये तर मग ती पुढे कशी जाईल? जर तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट केली, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते सर मी, तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट केली तुम्हाला प्रॉब्लेम येणार, त्याच्या पुढची स्टेप केली प्रॉब्लेम येणार, थर्ड स्टेपला सर तुम्हाला आणखी प्रॉब्लेम येणार, पण तुम्ही जसं 4th स्टेपला जाईल तसं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत जातात, कंटिन्युटी येत जाते. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे हे तर काहीच नाही, हे सोपं आहे. डिजिटल करण्यासाठी सर पहिली स्टेप्स घेणं आवश्यक आहे. आणि म्हणजे नाही का, आपण जसं पुढे जाईल तसं ते सोपं होत जाते सर डिजिटलायझेशन आपल्यासाठी. ओके, आशाराणीजी, मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आतापर्यंत चांगला बिझनेस करत आहात, पण पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाला कुठे पाहत आहात? सर माझं स्वप्न असं आहे की मला बेस्ट ट्रेडर व्हायचंय सर. ओके, बेस्ट ट्रेडर व्हायचंय. माझे जे प्रोडक्ट आहेत त्यात आणखी प्रोडक्ट वाढवायचे, मला कस्टमर वाढवायचे आणि माझा टर्नओव्हर वाढवायचा. आता किती एम्प्लॉय तुमच्या बरोबर काम करत आहेत? माझ्याबरोबर आता 2 एम्प्लॉईज काम करतात. ओके, आणि पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये किती एम्प्लॉय तुमच्याकडे असतील? तसं एआयचा वापर केला आणि इंटरनेटचा वापर केला तर आपल्याला सध्याच्या सिच्युएशन मध्ये जास्त एम्प्लॉयची गरज पडत नाही असं वाटतं मला. का तर आपल्यालाच आपलं काम एवढं इझी होतंय ना ह्या एआय थ्रू, की आपलं काम म्हणतात ना 1 तासाचं काम आपण 15 ते 20 मिनिटात करतो सर. तर मग आपण दुसऱ्याला का वेळ द्या? त्यामुळे मग 4 ते 5 जरी लोक वाढली माझी म्हणजे नाही का मटेरियल पोहोचवायला आणायला, बाकी माझ्या हाताखाली एक हातो तरी ठीक आहे सर, बस. तुम्हाला असं वाटतंय एआय मुळे तुमची कार्यक्षमता डबल टिबल झालेली आहे? नक्की सर, नक्की. एआय थ्रू म्हणजे खूप इझिली कामं होत जातात आणि आपल्याला जी माहिती नाही ते माहिती झालं ना सर तुमच्या कोर्समुळे. बरोबर बरोबर बरोबर. हा हॉल ऑफ फेम इंटरव्ह्यू पाहणारे अनेक व्यक्ती असे असतील जे ऑलरेडी व्यवसाय करत आहेत, किंवा अशा अनेक व्यक्ती असतील ज्यांना भविष्यात व्यवसाय सुरू करायचा आहे. मग त्यांना असे कोणते 2 स्किल तुम्ही शिकायला सांगाल ज्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन भरपूर जास्त फायदा होईल? सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन. जो आपला फॉर्म्युला आहे 60-40, 60% लर्निंग, 40% इम्प्लिमेंटेशन. आणि जे पण आपण सर जे करतोय ना त्याला कंटिन्युटी पाहिजे. बरोबर, कंटिन्युटी शिवाय काही होत नाही. माझा प्रॉब्लेम हाच होत होता की माझ्याकडून कंटिन्युटी होत नव्हती, की ठीक आहे चलो पोस्टपोनिंग एक थिंग सर माझ्यात होती, ती नको आहे आपल्याकडे. पोस्टपोन करणे, हे नाही झालं पाहिजे आपल्याकडे. म्हणून कंटिन्युटी 60-40 आपण फॉर्म्युला यूज केला पाहिजे. जे काय आहे त्याला सिस्टीम पाहिजे. मी नेहमी सर सांगताना की आपल्या बिझनेसला एक सिस्टीम पाहिजे आणि ती सिस्टीम पाहिजे, त्याच्याशिवाय आपण ग्रो नाही होऊ शकत. हेच मी माझ्या उद्योजक मित्रांना नाही का सल्ला देईल. ग्रेट ग्रेट. खूप चांगल्या पद्धतीने तुमची जर्नी सांगितलेली आहे. मॅडम, मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमची जी वस्तू आहे किंवा सेवा आहे ती खूप चांगल्या क्वालिटीला तुम्ही सेल करत आहात. मग अशा कोणत्या लोकांनी तुमच्याशी कनेक्ट व्हायला पाहिजे? तुम्ही कोणत्या प्रकारच्या उद्योजकांना त्यांचा युनिफॉर्म सिलेक्ट करण्यामध्ये तुम्ही त्यांना हेल्प करू शकाल? सर कसं आहे, कंपनीचे जे HR असतात, परचेस डिपार्टमेंट असतात, तेच फायनलाइज करतं युनिफॉर्म मोठ्या कंपनीचे. स्कूलचे युनिफॉर्म सर स्कूलचे ओनर किंवा प्रिन्सिपल फायनल करतात आणि छोट्या फॉर्म जे असतात सर त्याचे ओनर फायनल करतात. तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांना बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करणं यावरती आम्ही फोकस करतो. आशाराणीजी, यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ईमेल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या कंपनीसाठी युनिफॉर्म तयार करून हवा असेल तर तुम्ही नक्कीच
आशा राणेजी यांना कॉन्टॅक्ट करू शकता. महाग्रोथ मराठी उद्योजकांचा महापरिवार ही कम्युनिटी मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय योग्य पद्धतीने डिजिटल करण्यासाठी आणि प्रॉपर AI चा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा हे शिकवण्यावरती फोकस करत असते. 2 लाख मराठी उद्योजकांचा व्यवसाय डिजिटल करून एम्प्टी फीड मिळवणे हे आमच्या कंपनीचं मिशन आहे आणि त्यासाठीच जास्तीत जास्त उद्योजकांना मी हेल्प करत असतो. तुम्हाला सुद्धा महाग्रोथ मराठी उद्योजकांचा महापरिवार या कम्युनिटीची माहिती जाणून घ्यायची असेल, तुमचा व्यवसाय योग्य पद्धतीने डिजिटल करायचा असेल, AI चा वापर करायचा असेल, तर तुम्हाला माझं फ्री वेबिनार अटेंड करायलाच पाहिजे. मी डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या वेबिनारची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव माझ्या अपकमिंग लाईव्ह वेबिनारला रजिस्टर करा आणि ते वेबिनार अटेंड करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा आशा राणेजी यांनी ज्या काही सिस्टीम्स वापरल्या त्या तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आशा राणेजी तुमचं मनपूर्वक आभार आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. तुम्ही मला या ठिकाणी येऊन माझ्या व्यवसायाचा प्रवास सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाग्रोथची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद मॅडम. माझ्याकडून सुद्धा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि लक्षात घ्या ही फक्त व्यवसायाची सुरुवात आहे. पुढच्या 1 वर्षानंतर पुन्हा आपण भेटूया अशाच इंटरव्ह्यू मध्ये आणि त्यावेळी तुमचा व्यवसाय खूपच जास्त वाढलेला असेल. सो धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. थँक्यू सर.